गाइस पास काढला बघा, आता बिंदास फिरणार ट्रेन मधून। फोनचा डिस्प्ले गेलाय तर दाखवायला आलो होतो। चुकीने भाऊकडून फोन पडलाय, भावाच्या मित्राकडून पडलाय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला नवीन ब्लॉग मध्ये। तर सुरू करूया आजचा दिवस। बघा हातरून कसं पडलंय बघा, काल सारखंच आज पण पडलंय। मी इथे झोपतो आणि हे लोक इथे झोपतात। हे माझ्या भावाचंच काम आहे भाई। आज त्याला सुट्टी आहे ना, सॅटर्डे संडे त्याला सुट्टी आहे। तर आज सुट्टी आहे तर सगळे सकाळी 6 वाजता गेले कामाला, मम्मी पप्पा। हा झोपला होता लेट पर्यंत, तर ह्याने असंच सोडून निघून गेला वाटतं बाहेर। आता हे मलाच करावं लागणार, काय करणार? काय बोललो तर ऐकवतील ना, लहान आहे ना मी, तर मलाच करावं लागणार सगळं। ठीक आहे, काय विषय नाही। आता उचलून ठेवून टाकू तिथे। काय बनवलंय खायला? भात, डाळ, काय फक्त भात डाळ? ठीक आहे, रेडी होऊन खाऊ। गाईस रेडी झालोय मस्तपैकी। हे बघा खायला बसलोय डाळ आणि भात। भाऊ आलाय आता, थकलाय बिचारा, बाहेर गेला होता। ठीक आहे, काय विषय नाही। अंतरून नाही ठेवत नाही ठेवलं, मी ठेवेन ना। छोटा भाऊ आईचं मरतं, झोपलाय बघा, माझ्या जागेवरती झोपलाय। ठीक आहे, तर खाऊन पटापट निघू चेंबूर साठी। तर गाईस पोहोचलोय चेंबूरला, शूटच्या लोकेशन वरती। हे बघा हा एक, बस हाच आहे। अभिषेक नाही आला कारण त्याला पॅकिंग करायची आहे, कारण तो गावी चाललाय आज रात्री। त्याच्या घरी जातीमध्ये कोणाला तरी लग्न आहे, म्हणून तो आला नाही आज। तर 2 जणच आहेत। स्टार्टिंगला पण 2 जणच होतो, सगळे सोडून गेले। आज पण 2 जणच आहेत। तर काय विषय नाही, शूट करून घेऊ दोघांमध्ये, कारण तिघांचा कंटेंट होता तो। नाही आता काय करू शकतो, येईल तर येईल, नाही तर मर्देच्या आहे, आपण दोघं शूट करू। हे शॉर्टचे व्हिडिओ कंप्लीट झालेले आहेत बनवून। जास्त व्हिडिओ नाही बनवले, 2च व्हिडिओ बनवले, ह्यानी एक आणि मी एक। कारण अभिषेक नव्हता, अभिषेकला पॅकिंग करायचे, गावाला जायचे म्हणून। आधी बोलला मी येतो थोड्या वेळाने, पण नंतर बोलला की भाई मला नाही जमणार, नाही येऊ शकत मी। तर नाही का, कॉन्सेप्ट अधुरा राहिला, जे कॉन्सेप्ट बनवायचे होते। पण ठीक आहे, काय हरकत नाही, शूट झालेलं आहे। बट ह्याच्या घरी आता ह्याचा एक व्हिडिओ आहे मम्मीसोबत त्याच्या, तर तो शूट करू, अजून निघू फटाफट। कारण दुसरा मित्र पण आपला वेट करतोय वाशीला, त्याला पण वेळ द्यायचा आहे। तर फटाफट शूट करून निघू। धमाच्या घरी शूट करायला आलो होतो, धमाचा एक शूट होता। बट काकी थकलेत, म्हणून काकी बोलल्या की मी शूट नाही करू शकत, मी खूप थकली आहे। काय हरकत नाही, काकी पण काम करतात, तर इट्स ओके, काय विषय नाही। काय रे बघू काय डिसिजन होतोय। आता थकलेत तर कशाला फोर्स उगाच करायचा, फोर्स करायला ना आवडत, काय तर नाही होत। ठीक आहे ना, थकले मम्मी, उद्या करू, काय विषय नाही। काय बघा बिस्किट साठी किती किती स्ट्रगल करते बघा, एका बिस्किट साठी। ह्या बिस्किट साठी किती स्ट्रगल करते ती, टपूनच बसते नाही का। कोण बिस्किट, कुणाची नजर कधी कुठे जाते आणि घपकन बिस्किट घेते। गाइस धमाचं शूट नाही झालं घरी, बट आता लेट झालं। आता मी चाललोय वाशीला चाललोय, कारण मित्राकडे चाललोय। आता पहिला कुर्ल्याला जाऊन आपण पास काढू नाही का, पास काढू। कारण फुकटचं रोज रोज प्रवास करणं भाई चांगलं नाही आहे, म्हणून पास काढून घेऊ। कसं असतं, किती दिवस वाचणार, कधीतरी तावडीत सापडणार ना, म्हणून फायनली काढून घेऊ आणि त्याच्यानंतर वाशीला पण जायचे। पास काढायला आलो होतो कुर्ल्याला, कारण विदाऊट तिकीट सारखं फिरणं रिस्की आहे खूप। तर फटाफट पास काढून घेऊ। गाईज पास काढला बघा, आता बिंदास फिरणार ट्रेन मधून। गाईज वाशीला पोहोचलोय, हे बघा, त्याचा फोन दाखव रे। अरे काय आता करणार आहेस बघा, असं झालंय गाईज, फोनचा डिस्प्ले गेलाय, तर दाखवायला आलो होतो। चुकीने भाऊकडून फोन पडलाय, भावाच्या मित्राकडनं पडला ऍक्च्युली। एकच झालं रे। हा, पण आता काय करणार,
नशिबातच आपल्या असं आहे तर मग आपण तरी काय करू शकतो सांगा. बघू आता कुठे. हाच तो पोरगा. काय नाही होतं चुकीने, कधी कधी चुकीने पण पडतात. भावच आपला चुकून झालं याच्याकडून. काय विषय नाही. आता रिपेअर करायचं बघू कुठे रिपेअर होते. कारण दुसऱ्या ठिकाणी गेलं तर जास्त पैसे सांगतील म्हणून आम्ही इकडे आलोय. कुठे आलो रे सध्या? वाशी प्लाझाला आलोय. बघू आता कुठे रिपेअर करून भेटतोय चांगल्या ठिकाणी. तर भाई फोनला जपा, कारण फोन एकदा पडला ना भाई, फोनचा डिस्प्ले गेला ना जीवाला लागतो. आणि स्वतःच्या पैशाने फोन घेतला तर अजून जीवाला लागतं भाई डिस्प्ले गेल्यावरती. म्हणून फोन जपा. गाईज विचारलं डिस्प्लेबद्दल, बट नाही भाई ओरिजिनल 4, 8, 12 असे सांगतायत. डुप्लिकेट 2000, 3000 असे सांगतायत. आता बघू, डिस्कस चालू आहे त्यांच्यामध्ये की भाई कसं काय करायचं ते. आता अचानक यार मिडल क्लास माणूस एवढे पैसे थोडे ना आणू शकतो. तर बघू काय होतंय. आय थिंक संडे मंडेला बनवेल मित्र माझा. खूप टेन्शनमध्ये आहे, त्याचा बाप त्याला मारेल कारण त्याच्या घरी माहिती पडलं तर भाई शॉर्ट आहे. म्हणून बघू काय विषय आहे. फिलहाल तर रिटर्न चाललोय, कारण एवढं तर मिडल क्लासवाला डिझर्व नाही करू शकत भाई. 2, 4, 8 हजार पटकन नाही देऊ शकत, कारण 9 ते 5, 11 to 8 जॉब असतो भाई. त्याच्यामध्ये पण किती. ठीक आहे, काय विषय नाही भाई. डिस्प्ले कसा बनवणार हीच चर्चा चालू आहे. हे बघा भाऊचा डिस्प्ले गेलाय. ओप्पो कुठला आहे? F27. ओप्पो F27 भाई. कसा बनवणार आहे मिडल क्लासवाला? कसा एका टायमाला 8, 7, 4 हजार रुपये देणार? कसा देणार भाई? काय झालं होतं नेमकं? अरे झालं काय माहिती आहे का, आमच्या ऑफिसमध्ये ना आज ऑडिट चालू होता. ऑडिटमध्ये कसं असतं ना की जर समजा आता आमच्या इथे कसं ऑफिसमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे फ्लोअरवरती. जर तुम्ही घेऊन जाल आणि ते ऑडिटमध्ये जर सापडेल तर ते दंड वगैरे असते, प्लस अजून काय काय असतात त्यांचे जसे नियम असतात त्या हिशोबाने मग ते लोक करतात पुढे कसं काय करायचं आहे ते. मग त्यामुळे कसं आम्हाला मोबाईल लपवायला लागतो इमर्जन्सीमध्ये. तर मग आज झालं तेच की माझा एक मित्र आहे, आता तो कसं सगळ्यांचे मोबाईल एकदम घेऊन जातो पटापट बाहेर आणि लपवतो. तर झालं असं की मी दिला माझा मोबाईल, सर्वांनी दिले त्याच्याकडे त्याचा मोबाईल. आणि झालं काय, नेमकं तो लॉकरमध्ये लपवायला गेला आणि जसंच लपवायला गेला आम्ही लोक झालं लपवलं, त्याने आला तो लपवून, सर्व झालं. मग नंतर तिथून आम्ही गेलो, नंतर जेवायला गेलो. जेवायला जाताना झालं काय, हा गेला डब्बा काढायला बॅगेतून आणि मोबाईल बॅगेत नव्हता ठेवला, याने बाहेरच ठेवला होता. तर बॅग त्यांनी अशी वडली आणि मोबाईल खाली पडला. आणि मग जसंच मोबाईल पडला खाली तर मग असं झालं, आता डिस्प्ले गेला. मग आता त्याला बोललोय की बाबा काहीतरी बघ आता याचं. तर बोललाय तो आता बनवून वगैरे देईल, पण आता कधीपर्यंत बनवून देईल तर बघू. आता पैशाचं तर काही टेन्शन नाही गाईस, पण कसं आता घरातल्यांना काय करू, कसं तोंड दाखवू तेच प्रश्न पडला. घरातले पण गाईस खूप शिवाय देणार आहेत, कारण कसं पप्पा पण नाही का, पप्पा खूप बडबडणार, कारण त्या लोकांनी खूप स्ट्रगल केलेला असतो भाई. त्यांना माहिती असतं कसं काय पैशाचा हिसाब असतो, आणि स्वतःच्या जीवावर फोन घेणं खूप मोठी गोष्ट आहे भाई. ठीक आहे, काय विषय नाही. डिस्प्ले गेला, आता याच्यावरती चर्चा तर करून फायदा नाही, उपाय करायला पाहिजे. बट काहीतरी केलं पाहिजे, त्याशिवाय नाही होणार. थोडं लेट पण थेट भाऊचा डिस्प्ले बनणारच, ते तर आहे. आपण 1 रुपया नाही खर्च करणार आहे, सगळा खर्च तो पोरगाच करणार आहे. त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला. खर्चाचं काय नाही, फक्त घरी कसं तोंड दाखवावं तेच कळत नाही आहे सध्याला. कमेंट करून सांगा गाईस, काय कारणं असतील तुमच्याकडे, रिझन्स असतील तर कमेंट करून सांगा, जेणेकरून जरा हेल्प होईल घरी काय तरी सांगायला. गाईस कमेंट करून सांगा की कुठे चांगला डिस्प्ले भेटेल आपल्याला कमीमध्ये. ओप्पो F27चा डिस्प्ले ना कमेंटमध्ये सांगा कुठे चांगला भेटेल, कारण आम्ही शोधतोय कुठे कमीमध्ये भेटेल, कुठे चांगला भेटेल, जेणेकरून भाऊचा फोन परत हे असा नाही होणार. मुंबईमधली जागा अशी कुठली तरी सांगा, आउट ऑफ मुंबई सांगू नका, आम्हाला पॉसिबल नाहीये. गाईज आम्ही मुताला आलो होतो, तर भाई गरिबी बघा. हे बघा, याला पण बक्कल नाहीये माझ्या ह्याला पॅन्टीला, आणि सोबत ह्याच्या पॅन्टीला पण बक्कल नाहीये भाई. एवढी गरिबी आहे म्हणजे विचार करा, मीच गरीब नाही, आपण गरीब आहे. बघितलं मित्राच्या पॅन्टीला पण बक्कल नाहीये. तर एवढं कट्टर मित्र पाहिजे, अशी पाहिजे मित्रता. गाईज मित्र खूप वैतागला होता, तर त्याला थोडं समजवलं. खूप टेन्शनमध्ये होता नाही का,
त्याचा फोनचा डिस्प्ले गेला म्हटल्यावरती कोण टेन्शनमध्ये नाही येणार भाई. आणि भाई घरी वेगळी कटकट पप्पाची वगैरे. पप्पा बोलणार भाई तूच का दिला त्याला फोन, असं तसं हे ते खूप असतं भाई. आणि मिडल क्लास पोरगा कसा आणणार भाई 8 ते 10 हजार रुपये एका टायमाला. 8 to 5 11 to 8 जॉब करून कसा करणार भाई, कसा करणार, नाही जमणार भाई. तर कसं समजवलं त्याला घरी गेला तो, ट्रेनमध्ये बसवलं त्याला, घरी गेला तो. आणि मी पण आलो आता ट्रेन पकडून पनवेलला भाई. थोडा अंतरावरती घर आपलं, हे बघा चालतोच आहे. काय विषय नाही, ब्लॉग एंड करायची आता वेळ झालेली आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि खालती हाईपचं बटन आहे, क्लिक करा, व्हिडिओला हाईप करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.